कार्यक्रमाची सुरुवात आपण स्वामींच्या स्मरणाच्या श्लोकाने करू आणि त्यानंतर आपण आपली नेहमीची प्रार्थना म्हणू. सगळ्या प्रार्थना एकत्रच म्हणूया. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्संगं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनं शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दो सोऽहं रूपं नमाम्यहम्. ॐ नमोची आद्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ॐ नमोजी गणनायका सर्वसिद्धिफलदायका अज्ञानभ्रान्तिछेदका बोधरूपा वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोऽस्तुते. अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. बोला पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी अमलानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु सत्यदेवानंद सरस्वती महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता स्वरदा रसिका सिद्धी अनिरुद्ध आणि सोनियाताई मिळून आपल्याला एक धून सांगतील. गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं गुरु शरणं गुरु शरणं मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं. न मे कर्म न मे शक्तिः न मे कर्म न मे शक्तिः न मे बन्धः न मे मुक्तिः न मे
सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं गुरुशास्त्रं गुरुशास्ता गुरुशिष्यस्य तारकः गुरुसंवित् स्वरूपात्मा सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं सदा मम श्री गुरु शरणं आता मी गायक वादकांना विनंती करते की त्यांनी मंदार दादांकडून प्रसाद भेट स्वीकारावी. नमस्कार. आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मी स्वरदा कुलकर्णी तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण सगळेच जण गुरुपौर्णिमेची खूप आतुरतेने वाट बघत असतो. मला माझ्या एका स्वाध्यायाच्या वेळेचा प्रसंग आठवतो आहे. माझा दुसराच स्वाध्याय होता. स्वामीजी त्या दिवशी केंद्रात येणार होते आणि त्यामुळे गर्दीही बरीच असणार होती. लोकांसमोर बोलायची आवड आणि सवय दोन्ही नसल्यामुळे आणि विषय खूपच अवघड वाटत असल्यामुळे प्रचंड टेन्शन आलं होतं. स्वाध्यायासाठी पटकन उठून जाता यावं म्हणून मी पुढेच बसले. प्रार्थना झाली, पण माझं पूर्ण लक्ष स्वाध्याय कसा होईल यावरच होतं. प्रार्थना झाल्यावर स्वामींचं निरूपण सुरू झालं. हळूहळू ते काय सांगत आहेत यावर मन इतकं एकाग्र झालं की स्वाध्यायाचं दडपण कधी गायब झालं ते कळलंच नाही. स्वाध्यायाच्या वेळी त्यांच्या शेजारच्या आसनावर बसल्यावर तर कमालीचं शांत वाटलं. आपण मनापासून अभ्यास केला आहे, तोच आपल्याला अजून काही जणांना सांगायचा आहे. त्यामुळे तो श्लोक आपल्यालाच स्पष्ट होणार आहे आणि काही चुकलंच तर सांगायला स्वामीजी आहेतच. हे मी गेले 2 दिवस स्वतःला सांगत होते, पण तेव्हा मी तो विचार जगले.
माझा स्वाध्याय कसा होईल हा विचार आपोआप गळून पडला आणि त्यामुळे मी त्याचा आनंद पण घेऊ शकले. ती 15 मिनटं मी कधीच विसरणार नाही. जे आपण अभ्यासत आहोत ते आपल्याला आत्मसातही होऊ शकतं आणि त्यात गुरूंची भूमिका किती मोठी आहे हे त्या दिवशी सहजपणे मला कळलं. ही नकळत मिळालेली शिकवण कायमस्वरूपी माझ्याबरोबर राहणार आहे. मागच्या 1-2 वर्षात मानसशास्त्रातल्या आरिबिटी थेअरीवरचा आणि इकॉलॉजीवरचा असे 2 कोर्सेस करायची संधी मला मिळाली. या दोन्ही कोर्सेसमुळे त्या विषयाची खोलवर माहिती तर मिळालीच, पण एक सुंदर पर्स्पेक्टिव्हसुद्धा मिळाला. इव्होल्युशन, सायकोलॉजी आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजेच उत्क्रांती, मानसशास्त्र आणि अध्यात्म यातलं कोरिलेशन दिसायला लागलं. इतर प्राण्यांपेक्षा माणूस वेगळा का? तर मेंदू विकसित झाला हे तर आहेच, पण त्यामुळे माणसाला आत्मभान, सेल्फ अवेअरनेस आला. जाणीवेची जाणीव ही फक्त माणसाला असते. उत्क्रांतीने माणसाला विचार करायला शिकवलं. मानसशास्त्राने ते विचार समजून घेऊन भावनांचं नियमन करून त्याप्रमाणे वागायला शिकवलं. आणि अध्यात्माने विचारांच्या पलीकडे जाऊन मी कोण आहे हे शोधायला शिकवलं. त्यामुळे स्वतःचा शोध घेणं, स्वचा शोध घेणं ही मला उत्क्रांतीची पुढची पायरी वाटते. पण बऱ्याचदा आपल्याला हीच अल्टिमेट स्टेट वाटायला लागते. स्वतःचा शोध घेणं म्हणजे स्वतःवर टीका करणं नाही, फक्त स्वतःला निरपेक्षपणे साक्षीभावाने पाहणं नाही, तर स्वतःचं अस्तित्व हे देवस्वरूप, परमात्म स्वरूप आहे हे जाणणं. या संपूर्ण प्रवासात आपल्याला दिशा दाखवण्याचं काम करतात ते आपले गुरु. आणि गुरूंनी सांगितलेल्या दिशेने चालण्याचं साधन आहे ध्यान आणि गुरूंनी सांगितलेली उपासना. सद्गुरूंविषयी कृतज्ञता व्यक्त करायला आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो. पण गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त गुरुपूजनाचा दिवस नाही, तर संकल्प करण्याचा दिवस. कुठला संकल्प? तर गुरूंनी दिलेल्या ज्ञानाचा अर्थ समजून त्यावर चिंतन करण्याचा संकल्प, त्यांनी सांगितलेली साधना समजून उमजून करण्याचा संकल्प, परमतत्व जाणण्याचा संकल्प. आज आपण सगळे मनोमन हा संकल्प करूया आणि पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. आपल्या स्वरूप संप्रदायाची एकंदर गुरुपरंपरा आदिनाथांपासून सुरू होते. हा योग संप्रदाय आहे आणि ध्यानयोग हे त्याचे प्रधान अंग आहे. आदिनाथांपासून पुढे ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत जे योगसिद्ध पुरुष या संप्रदायात होऊन गेले त्यापैकी कोणीच संसारी नव्हते. त्यानंतर मात्र संसारी सिद्धपुरुषांची परंपरा निर्माण झाली आणि संसारात राहून योगसाधना करून ईश्वरप्राप्ती करून घेता येते हे त्यांनी दाखवून दिलं. यापैकी अलीकडच्या काळात होऊन गेलेले सिद्धपुरुष म्हणजे रामचंद्र महाराज, गणेशनाथ महाराज, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ आणि आपले स्वामीजी स्वामी माधवानंद. या आपल्या नाथ संप्रदायातील काही सिद्धपुरुषांचे स्मरण स्वामी स्वरूपानंदांच्या एका अभंगामध्ये आहे. तो आता स्वरदा देशपांडे सांगेल आणि आपण तिच्या मागून म्हणूया. हरिओम. आदिनाथ सिद्ध आदिगुरु थोर, तयासी नमस्कार भक्तिभावे, तयाच्या पासोनी शिवशक्ती बीज, लाधले सहज मत्स्येंद्राते, मत्स्येंद्राने दिले गोरक्षाला गोनी, गोरक्षे गहिनी धन्य केला, गहिनी नाथे बोध केला निवृत्तीसी, निवृत्ती उपदेशी ज्ञानदेवा,
ज्ञानदेव शिष्य देव चूडामणी, पुढे झाले मुनी गुंडाख्यादी. रामचंद्र महादेव रामचंद्र, प्रसिद्ध मुनींद्र विश्वनाथ. योगसार ऐसे परंपरा प्राप्त, सद्गुरु गणनाथ देई मज. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन, सद्गुरु चरण उपासिता. सद्गुरु प्रसादे होऊनी कृतार्थ, झाले आत्मतृप्त स्वरूपानंद. स्वरूपानंदे बोध केला माधवासी, माधवे माधव पूर्ण केला. सद्गुरु माधवानंदे होऊनी प्रसन्न, दिधला आत्मयोग विश्वालागी. आत्मबोधाचा हा आक्रमिता पंथ, प्रगटे आत्मज्ञान गुरुकृपा. प्रार्थी गजानन राहो आत्मभान, तेणे समाधान अखंडित. तेणे समाधान अखंडित. तेणे समाधान अखंडित. हरि ओम तत्सत. आता सौ रश्मी बापट एक बंदिश सादर करेल. तबल्यावर साथ करतील प्रसाद वैद्य आणि हार्मोनियमवर अवधूत दीक्षित.
हरिओम. खूप सुंदर आणि भावपूर्ण बंदिश झाली रश्मिताई. आता डॉक्टर आशुतोष देशपांडे आपलं मनोगत व्यक्त करतील. डॉक्टर आशुतोष देशपांडे कोल्हापूर येथे डेंटल सर्जन आणि डेंटल इम्प्लांट स्पेशलिस्ट म्हणून गेली 27 वर्ष कार्यरत आहेत. विद्यार्थी दशेत असताना पूज्य स्वामी माधवनाथ व पुढे पूज्य स्वामी माधवानंद यांचा अनुग्रह त्यांनी घेतला. त्यांना स्वामी सत्यदेवानंद सरस्वती यांचा सहवास लाभला आहे आणि स्वरूपयोगच्या पहिल्या 10 ते 15 वर्षात त्यांना स्वामींचाही अधिक सहवास लाभला आहे. स्वामींच्या सूचनेनुसार कोल्हापूर आणि पंचक्रोशीत प्रवचन सेवा, ऑनलाईन ऑफलाईन ध्यानवर्ग ते चालवतात. भारतीय तत्त्वज्ञान, षटदर्शने, जैन बौद्ध दर्शन आणि योगाभ्यासाची त्यांना विशेष आवड आहे. ते शेतीही करतात आणि त्यात आनंदाने रमतात. आपल्या विनंतीला मान देऊन ते खास आज कोल्हापूरवरून आले आहेत. त्यांना मी आपलं मनोगत व्यक्त करायची विनंती करते. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अंबा माता की जय. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. स्मरणतयाचे होता साचे चित्ती हर्षन मावे, म्हणून वाटते पुनः पुन्हा ते पावन चरण नमावे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवानंद महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. स्वर्धा मगाशी असं म्हणाली की बोलायची आवड आणि सवय नसल्यामुळे टेन्शन येतं. तर स्वर्धा असं काही नाही. बोलायची सवय आणि आवड असली तरी बोलताना टेन्शन येतंच. आताची बंदिश खूप छान झाली आणि जी भक्ताची रचना आहे ती की भवसागर सब सुख गया. खरं तर ज्ञानी लोक आणि योगी लोक ते पार करण्याची भाषा करतात आणि भक्त असं म्हणतात की सुख गया. एक SP कॉलेजच्या कार्यक्रमाची मला आठवण झाली. अगदी तो स्वामी माधवनाथांनी देह ठेवल्यानंतरचा लगेचचा होता आणि त्याच्यामध्ये स्वामी मकरंदनाथ असं म्हणाले की स्वामीजींच्या सहवासामध्ये आम्हाला कधी कामक्रोधाचा त्रासच झाला नाही. म्हणजे असं वाटायचं की कुठे आहेत ते कामक्रोध, जरा दाखवा बघू. तर ही खरंच गुरूंची कृपा आणि गुरूंच्या सहवासाची कृपा. स्वामीजींचं जे आपण नेहमी म्हणतो ती प्रार्थना, शास्त्रज्ञम शास्त्रगम्यंचम. तर स्वामीजी खरोखरच हाडाचे शास्त्रज्ञ होते. म्हणजे टू द बोन. म्हणजे इंग्रजीमध्ये आपल्याला एखादी गोष्ट जर का पाठ करायची आणि ती पाठ झाली आहे याचा अर्थ असा की टू द मसल मेमरी असं म्हणतात. आणि एखादी गोष्ट अंगात भिनली म्हणजे काय झालं की टू द बोन. तसं स्वामीजी हाडाचे शास्त्रज्ञ होते. त्यांनी कोणतीही गोष्ट ही केवळ संत वाङ्मयात आहे, आपल्याला आपल्या आवडत्या ग्रंथात आहे म्हणून कधीही स्वीकारली नाही. त्याला नेहमी त्यांनी म्हणजे आपल्याला काय वाटतं किंवा आपला अनुभव काय याची जोड नेहमी दिली. म्हणजे मी असं म्हणेन की झाडू संतांचे मार्ग हे ब्रीद अधिक ठळक करत प्रज्ञारूपी झाडू चालवला. आणि हे करताना ज्ञानवन्ही जो होता त्याच्यामुळे अंतःकरणाची मृदुता बासुंदीसारखी घट्ट केली पण करपवली नाही. आणि स्वामींनी आमच्या अंतःकरणाचा मला जमत नाही, मला वेळ नाही, हे जरा धार्मिकच वाटते असा जो कुरकुरणारा दरवाजा होता तो आपुलकीच्या स्नेहाने आणि आपल्या नर्मविरोधी शैलीने कधी उघडला आणि आमच्या आयुष्यात परमार्थाला जागा करून दिली हे आम्हाला कळलंच नाही.
परमार्थात शून्य गोडी असलेली व्यक्तीसुद्धा थोड्याच दिवसात स्वामींनी सांगितलं आहे आणि आपण स्वामींना कबूल केलं आहे म्हणून कधी ध्यानाला बसली, हे आश्चर्य आपण सर्वांनीच अनुभवलेलं आहे. स्वामीजींची धार्मिक धारणा ही स्वरूपी राहणे हा स्वधर्म याच्या भोवती जरी असली तरी ईश्वर हा आपला सखा आहे आणि त्याला सुखदुःख सांगितलं पाहिजे, हितगुज त्याच्याशी केलं पाहिजे, अशी धारणा त्यांची पक्की होती. स्वामीजींच्याबरोबर प्रवासाचा खूप योग आला आणि दिवस कलू लागला की इतर वेळेला हास्यविनोदात बुडलेले स्वामीजी हळूहळू गंभीर होत आणि रामरक्षेचं आवर्तन सुरू होईल. त्यातलं प्रभू रामचंद्रांचं वर्णन असलेले जे श्लोक आहेत, म्हणजे दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम, ते इतक्या उत्कटतेने म्हणत की आपल्याला असं वाटायचं की रामपंचायतन त्यांच्या डोळ्यासमोर नक्की आहे. थोड्याच दिवसात काय झालं की आम्ही सगळे जे कार्यकर्ते होतो त्यांचं इमिजिएट ध्येय झालं की रामरक्षा पाठ करायची आणि ती स्वामीजींसारखी छान म्हणता यायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांना हवेसे असलेले स्वामीजी हे त्यांच्या आयसोलेशनच्या पिरियड बाबतीत फार सजग होते. म्हणजे हा अनुभव आपल्याला सगळ्यांनाच आहे. कितीही गप्पा आमच्या चालू असल्या आणि त्याही वेदांतावर किंवा कार्याविषयी वगैरे असल्या तरी हळूच स्वामीजी त्यांची वेळ झाली की कॉफी ब्रेक असं म्हणत आणि स्वतः ते निघून जात एकांतात. पण आम्हाला त्यांनी कधी असं अवघडलं पण दिलं नाही की आता जायला पाहिजे असं. म्हणजे तुमचं चालू दे असं त्यांचं हे असायचं. स्वामीजी मध्यवर्ती साधनेवरती खूप ठाम होते आणि इतरांच्या मताचा आदर करायचा, पण त्याची मर्यादाही त्यांनी शिकवली. असंच कोल्हापूरच्या जवळ एका मठामध्ये कार्यक्रम होता आणि त्या मठाचे मठाधिपती स्वामींच्या आधी बोलले आणि ते असं म्हणाले की कलियुगात नामस्मरण श्रेष्ठ आहे आणि ध्यान हे संसारी लोकांसाठी नाही आहे. तर ते हे ऐकल्यानंतर स्वामीजींना आमंत्रित करणारा मी आणि मी ज्यांच्या ओळखीने तिथे त्यांना आमंत्रित केलेलं, ते आम्ही दोघेही एकमेकांकडे बघायला लागलो की आता पंचायत आली आपली. पण स्वामींनी सर्वांना ध्यानयोगाच्या त्यांच्या व्याख्यानामधून प्रवचनामधून खिळवून ठेवलं, खूप हसवलं आणि स्वतःचं जे रुटीन आहे त्याच्याबद्दल आत्मपरीक्षण करायला लावलं. त्यांनी एकदाही त्या मठपतींच्या उद्गाराचा उल्लेख केला नाही किंवा उपमर्द केला नाही. व्याख्यान उत्तम झालं असा अभिप्राय त्या मठपतींनी दिला आणि परत परत येण्याचं निमंत्रण दिलं. पुढे ते मठपती स्वामींचे चांगले मित्र झाले आणि ध्यानासंबंधी खरोखरच त्यांनी अभ्यासपूर्ण शंका स्वामींना नंतर विचारल्या. पुढे एक वर्षांनी असेल त्या भागामध्ये परत स्वामींचा दौरा ठरल्यानंतर स्वामींनी मला फोन केला की अरे तू येणार आहेस ना, कलियुग असून तिथे ध्यानाची 2 सत्रं आहेत. बाकी खूपशा गोष्टीमध्ये स्वामीजी खूप आगळपगळ होते, पण ध्यानयोगाच्या बाबतीत कधीही वैचारिक किंवा तांत्रिक तडजोड त्यांनी स्वीकारली नाही. स्वामींच्या कार्यकाळाच्या सुरुवातीला छोटी छोटी एकत्रीकरणं होत असत आणि आमच्या सगळ्यांच्यामध्ये ध्यानाला कोण किती वेळ बसतो अशी एक सुप्त स्पर्धा चालत असे. म्हणजे स्वामींनी येऊन हलवलं पाहिजे, डोक्यावर हात ठेवला पाहिजे, आता बास वगैरे असं. तर ध्यानाच्या कालावधीपेक्षा ध्यानाची सघनता ही महत्त्वाची आहे असं सांगताना एकदा स्वामी असं सूचक बोलले की बसायचं तर काय, म्हशीसुद्धा पाण्यात बसतात आणि त्यांनासुद्धा हकलावं लागतं. इतर वेळी स्वामी लोकांचा मनोभाव खूप सांभाळतात आणि खरं तर तो खूपच सांभाळतात असं त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांचा आरोप असू शकतो. पण साधनेबाबतीमध्ये स्वामीजी एकदम कडक शिक्षकाच्या भूमिकेत असायचे. त्यांना नेम ध्यान याच्या बाबतीत वावगेपणा अजिबात चालायचा नाही. सी डी देशमुख म्हणून पूर्वी गणिततज्ज्ञ होते. त्यांना असं नेहमी आश्चर्य वाटायचं की गणितासारखा सोपा विषय आणि मुलं नापास कसे होतात. तसं स्वामींना आश्चर्य वाटायचं की ध्यान लागत नाही कसं काय. साधनेच्या वाटेत येणाऱ्या प्रत्येक अडचणीसाठी ते भक्त दुःख प्रणाशन होते. सांसारिक प्रश्न म्हणजे सगळे नव्हे, तो पर्टिक्युलर सांसारिक प्रश्न त्या व्यक्तीच्या साधनेत व्यत्यय आणू शकतो असं त्यांना वाटलं तर ते त्या प्रश्नासाठी मदत करत.
आश्वस्त करत. हे स्वामींना कसं सांगू असा प्रश्न कुठल्याही स्वरूप योगीला कधीही पडलेला नाही. मी एकदा स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो आणि एक युवक तिथे आला होता. तो त्याच्या प्रेमभंगाबद्दल स्वामींना सांगत होता आणि स्वामी त्याची वडीलधाऱ्या व्यक्तीसारखी नव्हे तर समवयस्क मित्रासारखी समजूत काढत होते. भरपूर हास्यविनोद वगैरे करून तो युवक अक्षरशः बरा होऊन गेला. स्वामींच्याकडे एक आपल्या लठ्ठपणाची तक्रार घेऊन मुलगी आली होती आणि तर तिला प्रोटीन किती खायचं, कसं खायचं, ते काय खाल्ल्यानंतर मिळतं, त्याच्यानंतर पुन्हा रोज रोज तेच खायचा कंटाळ येतो म्हणून मग रेसिपी शिकवल्या तिला. आणि एवढंच नाही तर तिचं 15 किलो वजन त्यांनी कमी करून दाखवलं. नवीन कॉन्फिडन्स पण मिळतो त्याच्यामुळे. आणि ही तिची जी काय अचिव्हमेंट होती ती आम्ही सगळ्यांनी थिन क्रस्ट पिझ्झा खाऊन साजरी केली. तर असं पाहिलं की असं वाटतं की संतांना सगळ्यातलं सगळं कळतं. पण स्वामींचा व्यावहारिक उदासीनपणा बघितला की असं वाटायचं की स्वामींना एवढं कसं कळत नाही. पण हळूहळू असं लक्षात आलं की त्यांना तिकडे लक्ष द्यायचंच नव्हतं. स्वामींनी खूप लोक जोडले अहेतुक प्रेमाने. स्वामी आणि आम्ही दरवर्षी पावसला जायचो. तर तो जो प्रवास होता तो पुण्याहून कोल्हापूर, कोल्हापूरहून पावस, परत कोल्हापूर आणि मग कधीकधी पुण्याला. असं येतोस का असं म्हटलं की चालला असं. तर वाटेत आंबाघाटाच्या इथे एक छोटी टपरी आहे आणि त्या टपरीच्या तिथे आम्ही पहिल्यांदा थांबायचो चहासाठी वगैरे असं. आणि तो टपरीचा जो चहावाला मालक होता तो मनोमन स्वामीजींचा असा भक्त झाला होता. आणि कदाचित त्याच्या मनात म्हणजे आता रिट्रोस्पेक्टिव्हली बघताना वाटतं की कदाचित त्याच्या मनात असेलही असं की अनुग्रह साधना हे आपल्याला जमेल का नाही. म्हणजे एखाद्याला एक आपण असं कमिट केलं आणि ते जमलं नाही तर काय अशी एक आपल्याला भीती वाटते ना. त्यामुळे त्यानं स्वतःहून कधी स्वामींना असं विचारलं नाही. त्या वर्षी नुकतीच गुरुपौर्णिमा झाली होती आणि स्वामी आले होते आणि आम्ही पावसला चाललो होतो. थांबलो आणि एक पावसाची मोठी सर आली म्हणून मग आम्ही रेंगाळलो. तर मग थोडं पाऊस कमी आल्यानंतर जायचं असं म्हटल्यानंतर स्वामी म्हणले थांबूया थोडं. आणि त्या टपरीच्या मालकाला असं म्हणाले जा हातपाय धुवून ये, हळदी कुंकू तर इथे दिसतंय. आणि त्या टपरीवरती त्या चहावाल्याचा अनुग्रह झाला. पुढे कितीतरी वेळ बाहेरचा पाऊस ओसरल्यानंतरसुद्धा टपरीमध्ये आसवं गळत होती. खरं तर स्वामींना सगळ्यांच्या मनातलं कळत होतं. पुढे कितीतरी वेळ आमचा प्रवास खूप गंभीर असा आनंदात गेला. पण रात्री बोलताना स्वामी म्हणाले की अरे ती टपरी सोडून त्याला कुठं जाता येत नाही. दुसरं असं की पुण्याला यायचं म्हणजे खर्च आहे, त्याच्यामुळे आपण तिथेच त्याला अनुग्रह दिला. आजही त्या टपरीवरती श्री स्वामींचा फोटो, स्वरूपयोगचे अंक आणि स्वामींचे ग्रंथ मिळतात. म्हणजे आता आपण गेलो तर थोडं रोड वाइंडिंग चालू आहे त्याच्यामुळे बाजूला आहे ती. स्वामींचं साहित्य, वाङ्मय याच्यावरती विशेष प्रेम होतं. आपलं बोलणं, लिखाण याला एक वाङ्मयीन मूल्य असावं याची काळजी नेहमी स्वामीजी घेत. म्हणजे ते सकस व्हायला पाहिजे असं त्यांचं लक्ष असायचं. स्वामींचा अगदी पहिला पावस दौरा होता आणि रत्नागिरीमध्ये प्रवचन होतं. तर कार्यकर्ते म्हणजे आवाज सगळीकडे येतोय ना वगैरे बघायला म्हणून मी एकदम मागे दरवाजाच्या तिथे होतो. तर एक बुजुर्ग व्यक्ती तिथे बराच वेळ स्वामीजींचं प्रवचन ऐकत होती आणि त्यांनी एकदम विचारलं, हे डॉक्टर नगरकर म्हणजे मराठीतले PhD आहेत का? स्वामींनी अनेक किचकट संज्ञा फार सोप्या केल्या. एकदा लोकमान्य टिळक आणि गीता रहस्य याबद्दल चर्चा सुरू होती आणि समाजसुधारक आणि संत यांच्या कामामध्ये फरक काय आहे असं मी त्यांना विचारलं. तर स्वामी म्हणाले की समाजसुधारक हा मनुष्यावर काम करतो आणि संत हा मनुष्यत्वावर काम करतो. म्हणजे काय तर समाजसुधारकांना खाऱ्या पाण्यानं कधीकधी गोड्या पाण्यासारखं वागावं असं वाटत असतं, पण संतांच्या संपर्कात खाऱ्या पाण्याचा थेंब पूर्ण गोड होतो. हे कामाचं वैशिष्ट्य आहे. टिळकांना आणि पुढे योगी अरविंदांनासुद्धा त्या चळवळीचं सामर्थ्य माहिती होतं, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे हे पटलं होतं त्यांना. संतांच्या नुसत्या असण्याने मोठं कार्य उभं राहतं याचं उदाहरण म्हणजे स्वामी स्वरूपानंद. ते नुसते पावसमध्ये होते तर किती लोकांचं आयुष्य बदललं असं स्वामी सांगत होते.
आपल्या स्वामींच्या कार्याचं विशेष काय आहे? म्हणजे आज आपण इथे जमल्यानंतर हा स्वाभाविक प्रश्न आहे की स्वामींच्या कार्याचं विशेष काय आहे? का आपण इतके स्वामींना अटॅच झालो सहजच? तर पूर्वी काय होतं, स्वामी गणेशनाथ यांचा अनुग्रह पाहिजे असेल तर ठराविक वाचन, मनन, चिंतन झालं पाहिजे, त्याच्याशिवाय ते अनुग्रह द्यायचे नाहीत. मग ही गोष्ट बहुतेक सगळ्यांनाच माहिती पण असेल की स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या मित्रासाठी एकदा त्यांना गळ घातली होती की यांना अनुग्रह द्या असं. तर त्याच्यावरती स्वामी गणेशनाथ त्यांना असं म्हणाले की 12वा अध्याय 12 वेळेला वाचून ये मग. पुढे स्वामी स्वरूपानंदांनी त्याच्यामध्ये खूप सैलसरपणा आणला. आणि स्वामी माधवनाथांनी जेव्हा स्वामी स्वरूपानंदांना असं विचारलं की अनुग्रह कुणाला द्यायचा, त्याच्यावरती स्वामी स्वरूपानंदांनी असं सांगितलं की जो मागेल त्याला द्यायचा. म्हणजे लुसिड झालं बरंचसं, ते सैलसरपणा त्याच्यामध्ये आला. म्हणजे थोडक्यात स्वामी स्वरूपानंदांनी, स्वामी माधवनाथांनी परमार्थ हा सोहळ्यातून सोडवला असं म्हणायला हरकत नाही. तर स्वामी माधवानंदांनी परमार्थ हा प्रवचनकारांच्या तावडीतनं सोडवला. स्वामींनी साधकांना सिद्धांचा परमार्थ जगणं शक्य आहे असं स्वतः जागून दाखवलं. म्हणजे बऱ्याच वेळेला काय होतं की पारलौकिक गोष्टीच्या मध्ये आपण रस घ्यायला लागलो की आपला लौकिक बिघडला किंवा त्याच्याकडे लक्ष नाही, अशा स्वरूपाची उदाहरणं खूप होती. पण स्वामींनी स्वतः हे उदाहरण जगून दाखवलं, आपल्यासाठी एक नवीन आदर्श निर्माण केला की लौकिक आणि पारलौकिक हे दोन्ही आयुष्य आपल्याला समान पंखांनी आपल्याला ते बळ देतात उडण्याचं. अशा स्वरूपाचा हा त्यांच्या कार्याचा परिपाक म्हणता येईल. स्वामींनी प्रतिपदनाची नवीन शैली निर्माण केली आणि त्यांचा म्हणून असा एक चाहता वर्ग निर्माण केला की स्वामी बोलणार आहेत तर ऐकायचं. आणि खरोखरच अमृता ते पैजा जिंकी अशी भाषा त्यांनी आपल्याला, म्हणजे त्या भाषेचं सामर्थ्य आपल्याला दाखवलं. आज स्वामींच्या या अमोघ कार्याची फळे रसाळ गोमटी आपण सगळे अनुभवत आहोत. आज इथे आपल्या सगळ्यांच्या समवेत स्वामींचं, आपल्या जे सर्वांच्या हृदयातून स्वामींचं जे दर्शन होतं आहे ते पाहिल्यानंतर असं वाटतं की स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट त्यांच्या एका वाक्याची आठवण होती आहे की हम गया नहीं जिंदा हूँ. धन्यवाद. मी मध्ये 2 मिनटं घेते. आशुतोष दादांचं नाव का स्वामींनी सुचवून दिलं ते कळलं ना सगळ्यांना. सगळ्यात पहिलं शिबिर सोलापूरला झालं होतं स्वामींचं आणि त्या शिबिराला आशुतोष देशपांडे आले होते. तेव्हापासूनची आमची खास दोस्ती. आणि त्यांच्या परिचयात एक अगदी महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली म्हणून मी उभी राहिली आहे की प्रत्येक प्रवचनाच्या आधी आपण जो श्लोक स्वामीजींच्या विषयीचा ऐकतो, शास्त्रज्ञान शास्त्रगम्यांच धर्मगम्यांच धार्मिकम, तो श्लोक आशुतोष दादांनी रचलेला आहे. आता कीर्ती कुमठेकर आपल्यासमोर एक स्वामी स्वरूपानंदांचा अभंग सादर करेल. हरी
गातो क्षीण वाऊ गातो क्षीण साधनांचा वाऊ गातो क्षीण साधनांचा गुरु कृपे विण नाही आत्मज्ञान गुरु कृपे विण नाही आत्मज्ञान सहज साधा
हरिओम. खूपच छान. कीर्तीचा अभंग नेहमीच संपू नये असं वाटतं. आता आपण पूजनीय स्वामीजींचं आशीर्वचन ऐकूया. शास्त्रज्ञं शास्त्रगम्यं च धर्मगम्यं च धार्मिकं निस्सङ्गं सकलाधारं भक्तं स्वात्मरतं तथा वाग्मिनौ शान्तमूर्तिं च भक्तदुःखप्रणाशनं योगिनं माधवानन्दं सोऽहं रूपं नमाम्यहम्. वंदे गुरूणां चरणारविन्दे सन्दर्शितस्वात्मसुखावबोधे जनस्य ये जाङ्गुलिकायमाने संसारहालाहलं मोहशान्तये. पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु ओवाळा ओवाळा उजळवणी निज ज्योती ज्वाळा. शांती सुखाचे आसन अद्वय बोधाचे पूजन. चिद्घन चिदानंद गाभा सच्चिदानंद निज प्रभा. तेज प्रकाशले लोचनी बहिणा हारपली चिदगनी. सद्गुरूंना ओवाळायचं तर प्रत्येकाच्या मनात असतं आणि आपण तसं ओवाळतो देखील गुरुपौर्णिमेच्या दिवशी. पण हा बहिणाबाईंचा अभंग आहे तो विलक्षण आहे की परिपूर्णतेला आलेली व्यक्ती सद्गुरूंना ओवाळते आहे आणि ती इतरांना असं सांगते आहे की अशा रीतीने ओवाळा निज ज्योती ज्वाळा. स्वतःच्या अंतरामधल्या ज्ञानाची ज्योत ती प्रज्वलित करून त्यांनी तुम्ही ओवाळा. आसन त्यांना कुठलं द्या, शांती सुखाचं आसन द्या. पूजन कसं करा, अद्वय बोधाने पूजन करा. आणि शेवटी त्याच्यामध्ये कापूर जसा पूर्णपणाने प्रकाशित होऊन अंगासहित राहत नाही, तशा प्रकारे तुम्ही स्वतंत्र वेगळेपणाने व्यक्तिमत्व म्हणून उरू नका. सद्गुरूंच्या मध्ये हारपून जा. बैणा हारपली चितगणी. सगळ्या संतांचं हे विशेष आहे की सद्गुरूंच्या बद्दल ज्या वेळेला बोलतात त्यावेळेला त्यांना विलक्षण प्रेमाचं भरता येतं. त्याच्यासाठीचे आसन सुद्धा कुठलं द्यावं वगैरे या बाबतीत इथे म्हटलं की शांती सुखाचं आसन द्यावं. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले, आता हृदये हे आपुले चौफाळून या भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंची. किंवा एका नमनामध्ये ते म्हणतात, जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये. म्हणजे असं काही जणू काही तो एखादा
स्रोत एकदम उफाळावा आणि वाहायला लावावा, तसं सद्गुरूंचं स्मरण झाल्यानंतर जे संतांना प्रेमाचं भरता येतं आणि ते प्रगट करतात ते अगदी पाहण्यासारखं असतं. असं वाटतं की आपल्याला का असं होत नाही आहे. होतं पण आपल्याला कमी अधिक प्रमाणामध्ये. काही काही दिवशी विशेष करून होतं, जसं गुरुपौर्णिमेच्या दिवशी. सद्गुरूंचं वर्णन सर्व संत करतात. त्याच्यामध्ये समर्थांनी अगदी सुरुवातीला शारदेचं वर्णन केलंय. जे जे दृष्टीने देखिले, जे जे शब्द ओळखले, जितके मनासी भासले तितुके रूप तयेचे. म्हणजे मायेचं रूप किती आहे. जे जे दृष्टीने देखिले, शब्द ओळखले, मनासी भासले, तितकं सगळं तिचं रूप आहे. म्हणजे आता याच्या पलीकडे काय असणार. आणि मग त्याच्यानंतर सद्गुरूंचं वर्णन येताना, आता सद्गुरू वर्णवेना जेथे माया स्पर्शू शकेना ते स्वरूप माझं अज्ञाना कायाकडे. तत्वस्वरूपाबद्दल बोलत आहेत, दृश्य स्वरूपाबद्दल बोलत नाही आहेत. सर्व गोष्टी ज्या ज्या अनुभवल्या जातात त्या सर्व अनुभवापर्यंत मायेचा प्रांत असतो. अनुभवाच्याही पलीकडचा प्रांत आहे की ज्या ठिकाणी अनुभव पण विराम पावतो. कापुराची ज्योती उजळली वाती, ठाईचं समाप्ती झाली जायचे. तशा प्रकाराने पूर्णपणे विराम त्या व्यक्तीचा, व्यक्तिमत्वाचा पूर्णपणाने विसर पडलेला आहे आणि ते विलीन झालेलं आहे तत्वामध्ये. अशा प्रकारची जी स्थिती आहे. म्हणून त्याच्यानंतर त्याचं वर्णन कसं करणार. वर्णन करण्याच्यासाठी कोण शिल्लक आहे. शिल्लकच नाही आहे कोणी. म्हणून सद्गुरू वर्णवेना, तत्वस्वरूपाचं वर्णन नाही करता येत. वर्णवेना जे ते माया स्पर्शू शकेना, असं सद्गुरूंचं वर्णन करताना समर्थांनी सुरुवात केली त्या समासाची. आणि मग त्याच्यानंतर शेवटी अनेक दृष्टांत दिले की ह्याच्याबरोबर सद्गुरूंची तुलना केली तर कसं होतं, त्याच्याबरोबर केली तर कसं होतं, ते कसं बरोबर नाही. असं करता 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 सगळ्यात शेवटी असं म्हटलंय, म्हणून सद्गुरू वर्णवेना हेची के माझी वर्णन होता. अंतरस्थितीची या खुणा अंतर्निष्ठ जाणती. त्याचं कारण असं आहे की दोन गोष्टी एकत्रित आहेत, तत्वस्वरूप आणि प्रेमस्वरूप. या दोन्ही अभिव्यक्ती, सगुण अभिव्यक्ती आणि निर्गुण तत्वस्वरूप, या दोन्ही गोष्टींचं मिलन आम्हाला सद्गुरूंच्या पाशी बघायला मिळतं. आणि त्यामुळे त्याचं वर्णन नाही करता येत. प्रेमस्वरूपाचं नुसतं वर्णन करता येईल, पण ते पण अफाट असतं. ते पण आपल्या अंतःकरणाच्या कक्षेत बसणार नाही एवढं असतं. आणि तत्वस्वरूपाचं तर वर्णन करताच येत नाही. म्हणून वर्णन करता येत नाही. हे विशेष करून समर्थांनी जे म्हटलेलं आहे त्याचं कारण हे आहे की हे दोन्ही गोष्टी, त्यांचं अपरंपार प्रेम आणि त्यांचं तत्वस्वरूप, या दोन्ही गोष्टींचं मिलन आहे तिथे. सुरुवात करताना एका ठिकाणी म्हणते की जे जे काही उत्तम गुण ते ते सद्गुरूंचे वर्णन, ते ते सद्गुरूंचं लक्षण. जे काय उत्तम गुण आहेत ते सगळे सद्गुरूंचं लक्षण. पण शेवटी असं म्हटलेलं आहे की नाना सद्विद्येचे गुण त्याहीवरी कृपाळूपण हे मुख्य सद्गुरूचे लक्षण जाणीजे श्रोती. कृपाळूपण काय आहे तर समोरची व्यक्ती जी आलेली आहे त्या व्यक्तीची पातळी ही अत्यंत सामान्य, थोडी थोडी इव्हॉल्व होत असलेली अशी असली आणि अनंत चुका असल्या त्याच्यामध्ये, तरी त्याला त्या जाणून देत नाहीत. त्या जाणून त्याला न देता त्याला आपला करून घेतात. आणि मग आपुलेने गुणे पराव्याचे उणे फेडून पाहणे त्याकडे. ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले.
आनंद गोष्टी स्वामींच्या आठवतात या सर्व कार्यक्रमांच्या मधनं, विशेष करून गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सगळ्यांसाठी आनंदाचा असतो, त्याच्यात काही शंकाच नाही आहे. परंतु थोडंसं स्वामी गेल्याचं विषण्णता माया मनामध्ये उभारून धरत असते. तशा प्रकारे एखादीही गोष्ट बोलणं, एक वाक्य, एक डॉक्टर बाई होते आणि त्यांनी स्वामींना असं म्हटलं की एक वाक्य तुम्ही मला असं सांगा की मी जे माझ्या हृदयावरती कोरून ठेवीन आणि की मला आता म्हणजे दुसऱ्या गावाला राहत होते तर तिकडं जाईन, तर एक वाक्य सांगा. त्याच्यावरती स्वामी असं काही म्हणलं नाहीत. आपण असं म्हणलं असं काही एका वाक्यात काय सांगता येतं का? स्वामी एकच वाक्य बोलले, मी सच्चिदानंद आहे. आता मी सच्चिदानंद आहे हे त्या व्यक्तीने स्वतःला लावून घेतलं तरी मी सच्चिदानंद आहे हीच मुख्य गोष्ट आहे. आणि स्वामींना लावलं तरी मी सच्चिदानंद आहे स्वामींचं वर्णन आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी, स्वामींची आठवण कर किंवा स्वची आठवण कर, मी सच्चिदानंद आहे हे पूर्ण वाक्य आहे. म्हणजे एका वाक्यामध्ये सगळा परमार्थ. अशी जादू वाटायची की एखादं वाक्य बोललं तरी देखील पूर्ण वाटायचं ते, आणि कितीही बोलले तरी देखील ते पूर्ण वाटायचं नाही, की वाटायचं की हे बोलतच राहावेत म्हणून. मी तुम्हाला हे खूप सांगू शकत नाही, कारण की फारच थोड्या लोकांनी स्वामींना प्रत्यक्ष ऐकलेलं आहे. ज्यांनी ऐकलेलं आहे त्यांना हे सगळं कळेल की हो असं होत असं. त्याच्याबरोबर एक प्रकारचं योगाचं विलक्षण सामर्थ्य स्वामींच्या जवळ, आजूबाजूला वातावरण पण विलक्षण. त्याच्यामध्ये साधना सांगता सांगता आणि करता करता एखादी व्यक्ती अंतरंग स्थितीमध्ये गेली, एखादा साधक, की स्वामींना जो विलक्षण आनंद व्हायचा. आता स्वामींना एवढा विलक्षण आनंद का व्हायचा? त्या व्यक्तीला तर होईल, ती आनंद वगैरेची स्थितीच नसायचीच मुळी, ती अंतर्मग्न स्थितीत असायची. पण स्वामींना आनंद होत असे. त्याच्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलेलं आहे, बालका लेव विजय लेणे, त्या शृंगारात ते बालक काय जाणे, ते सोहळे भोगणे माऊलीचे दिठी. आईच्या दृष्टीला त्या मुलाला त्या लेणं लेवलं, त्याला काय ते घातलं वगैरे, त्या मुलाला काय कळतच नसतं, इतकं लहान असतं ते. पण आईच्या दृष्टीला ते पाहून खूप आनंद होतो, म्हणून ते मूल सुंदर दिसल्यानंतर आईला आनंद होतो. तसा शिष्याची प्रगती झाली की गुरुंना आनंद होतो. किती मोठी गोष्ट आहे बघा, की स्वतःला काहीतरी मिळण्याचा प्रश्न नाहीच आहे, त्याला मिळण्याचा प्रश्न आहे. आणि ते मिळल्यानंतर तैसे तुझे हित आघवे, जवळजवळ तुझसे फावे, तो आमुचे सुख दुणावे ऐसे आहे. तुझं सुख तुला जसं जसं मिळेल तसं जसं आमचं सुख दुप्पट होऊन जातं असं आहे. कुठलंही प्रवचन घ्या, ज्ञानेश्वर माऊलींना आपल्याला सोडता येणार नाही. त्यांचे सुंदर दृष्टांत. एका ठिकाणी महाराजांनी असं म्हटलेलं की माळी जन्मभर त्या वनाची सेवा करतो, परंतु माळी आला म्हणून त्या वनाला बहर येत नाही. वसंत ऋतू आल्यानंतर वनाला बहर येतो. तसा सद्गुरू हा अमृतानुभवामधले सद्गुरूंच्या बद्दलचं जे वर्णन आहे त्यातली पहिली ओवी, आता उपाय वन वसंतू. उपाय म्हणजे नाना उपाय परमात्मा प्राप्तीसाठीचे जे केले जातात, त्या वनाचा मध्ये वसंत ऋतू आला म्हणजे मग त्याला बहर येतो. आता उपाय वन वसंतू, जो आज्ञेचा म्हणजे प्रकृती शक्ती तिचा आहे व तंतू मंगळसूत्र, तिचा पती जो आहे व तंतू अमूर्तची परी मूर्तू कारुण्याचा. अमूर्तच आहे वस्तुतः तत्वस्वरूपाने,
पण कारुण्याची मूर्ती आहे. म्हणजे त्यांच्याबद्दलचं जे बोलणं आहे ते सुद्धा जेव्हा आम्ही संतांच्या मुखातनं ऐकतो त्यावेळेला एक काहीतरी वेगळं झळाळी त्याला असते, कारण की त्यांनी ते सगळं अनुभवलेलं असतं. गुरु शिष्य संबंधाचा उद्देश जो आहे तो त्यांनी अनुभवलेला असतो. शब्द आता आलोडिले अथवा योगाधिक अभ्यासिले ते तैचे म्हणो आपुले, तेव्हाच ते आपलं असं म्हणू की सगळ्या शब्दांनी मला कळलं, योग पण करतो आहे, परंतु गुरुकृपा झाल्यानंतर जी अंतिम स्थिती गाठता येते. गुरुकृपा या गोष्टीचं बरंचसं बोलणं झालेलं आहे आज. पण गुरुकृपा या गोष्टीच्या मध्ये कित्येक वेळेला एका टप्प्यावरून पुढच्या टप्प्यावरती जाता येणं शक्य होत नाही. अशा वेळेला एक आंतरिक शक्ती आपल्याला सहाय्य करते गुरुकृपा. शब्दच जात नाहीत मनावरच आहे ध्यान करताना. ध्यानाला बसण्यापासूनच गुरुकृपा आहे. बसल्यानंतर एक एक टप्पा ओलांडताना प्रामाणिक जर प्रयत्न करत असेल व्यक्तीला असा अनुभव येतो की जो टप्पा मी पार करू शकत नाही ते झटकन पार करून गेलं. हे जे सगळे अडथळे दूर करणे ईश्वर प्राप्तीच्या मार्गातले या ज्या शक्तीने होतात त्याला गुरुकृपा असं म्हणायचं वस्तुतः. पण सर्व बाबतीमध्ये गुरुकृपा असते. प्रेरणा देणे, सर्व प्रकारच्या प्रेरणा मुख्यतः शीतलतेसहित देणे. माणसाला असं वाटतं की मी हे करावं. चंद्रबिंबवनी धारा निगता नव्हती गोचरा पर एकसरे चकोरा निगती दोंदे. नुसतं त्यांनी बघितल्यानंतर स्वामी ज्या वेळेला प्रवचन करून निघायचे त्यावेळेला आम्ही दुतर्फा उभे असायचो आणि त्यावेळेला नुसतं त्यांची एक दृष्टी आपल्यावर पडावी असं वाटायचं. काय आनंद होतो ते काही सांगता येत नाही. चंद्रबिंबातून धारा पडतात त्यावेळेला चकोरापर्यंत त्या पोचतात कशा आणि त्याच्यानंतर त्याला ते अमृत कसं प्राप्त होतं हे जसं सांगता येत नाही. तशा प्रकारे सद्गुरूंच्या दृष्टीमधनं जे प्रेम स्त्रवत असतं ते अंतःकरणाला स्पर्श करतं आणि कसा आनंद होतो सांगता येणार नाही. ज्ञानेश्वर महाराज प्रेमाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर इतकं विलक्षण प्रेम शिष्य गुरूंच्यावरती करतातच प्रेम. एकदा बेलसरे महाराजांनी गुरुदेव रानडेंना विचारलं होतं की तुम्ही तुमच्या गुरूंवर एवढं प्रेम कसं केलं. विलक्षण गुरूंचं प्रेम. तुम्ही तुमच्या गुरूंवर एवढं प्रेम कसं केलं. तेव्हा गुरुदेवांनी असं म्हटलं की निवृत्तीनाथांवर ज्ञानेश्वर महाराजांनी जे प्रेम केलं किंवा कल्याण स्वामींनी समर्थांवर जे प्रेम केलं त्याच्या पासंगाला सुद्धा आमचं प्रेम पुरणार नाही. पण त्यांनीच माझ्यावरती एवढं प्रेम केलं की त्याला लाजत का होईना थोडा प्रतिसाद मला द्यायला लागला, ते माझं प्रेम. याला म्हणतात शिष्य मर्यादा. नाही तर काय सॉलिड प्रेम आमचं गुरूंवर माहिती आहे, माहिती आहे. पण सौंदर्यपूर्ण रीतीने गुरुदेवांनी व्यक्त केलं की त्यांनीच एवढं प्रेम केलं, त्याला प्रतिसाद म्हणून मी जे थोडंफार केलं ते माझं प्रेम. सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारची अनुभूती असते गुरूंच्या प्रेमाची. पूर्वी सायकलवरून फिरायचो आणि त्या भिजत का होईना एकदा स्वामींच्या तिथं जाऊन बसायचं आणि स्वामींच्या तिथं जाऊन बसल्यानंतर एक दिवस असंच भिजत गेलो, बसलो जाऊन. बघितलं त्यांनी माझ्याकडे, डोक्यावरून हात फिरवलं, भिजत आलास का म्हणून स्वतःच्या धोतराच्या पदराने माझं डोकं पुसलं.
ही गोष्ट ऐकताना ते कळणार नाही, परंतु ज्या वेळेला असं गुरु करताय त्यावेळेला किती भरून येत असेल माणसाला याची कल्पना नाही. पण असं त्यांना करावं असं वाटणं याचं कारण एकच, प्रेम, बाकी काही नाही. मी घरात सुद्धा पावसातनं आल्यानंतर वडील फार तर फार म्हणतील, अरे जरा टॉयल घे, सगळीकडे ओलो होते, कळत नाही का तुला? सहज शांत बसलेले असायचे, त्यावेळेला शांत बसून राहावं त्यांच्याबरोबर असं वाटायचं, बोलत असते त्यावेळेला बोलत राहावं असं वाटायचं. बोलायचे पण गोड, संतांच्या बद्दल बोलायचे त्यावेळेला अप्रतिम गोड बोलत असत. म्हणायचे सगळे संत कसे आहेत माहिती आहे की गुलाबजाम पाकामध्ये बुडून राहिल्यानंतर ते जसे असतात तशा प्रकारे हे संत आहेत, आत बाहेर परमात्मा प्रेमाने व्यापलेले, परमात्म्याच्या अनुभूतीने व्यापलेले. अनेक संतांनी, विविध संतांनी सद्गुरू आणि शिष्यांचे संबंध सांगितले. त्यात गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी फार सुंदर म्हटलं आहे की तिथे गोंदवलेला एक कार्यक्रम होता आणि ते जिलबी तळण्याचं काम चाललेलं होतं आणि ते जिलबी पाकामध्ये सोडण्याचं काम चाललेलं होतं. आणि तळलेली जिलबी पाकामध्ये सोडत असताना महाराज तिथं उभे होते आणि त्याने ते बघितल्यानंतर ते म्हणले, याला म्हणतात गुरु शिष्य संबंध. तळलेली जिलबी पाकात सोडल्यानंतर त्याच्यात जो पाक मुरतो तो गुरु शिष्य संबंध. पण पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जिलबी तळलेली पाहिजे. म्हणजे त्यांच्या सद्गुरूंच्या मुखातनं जे काही येतं त्याच्या पाठीमागे एक अंतस्थ काही भाग असतो की जो आम्हाला समजून घ्यायला पाहिजे की असं प्रत्येकाच्या बाबतीत का नाही होत, याचं कारण की जिलबी तळलेली नाहीये, तशीच राहते परंतु तिच्यामध्ये सगळा पाक मरून जातो. प्रवचन करताना त्यांचं वेगळंच रूप असायचं. स्वामींच्या बद्दल बोलत असत ज्या वेळेला स्वरूपानंद स्वामींच्या बद्दल, त्यावेळेला वेगळं रूप असायचं. स्वामी स्वरूपानंदानं सुद्धा विलक्षण कौतुक असायचं. एकदा स्वामींच्या पाशी पावसला स्वामी आतमध्ये बसलेले होते. आपल्याला जो नित्य फोटो पाहतो स्वामींचा तो त्यावेळेला काढलेला आहे की स्वामी माधवनाथ प्रवचन करत होते आणि ते स्वामी स्वरूपानंद ऐकत होते आतमध्ये बसून. त्यावेळेला तो इथं तो बुक्का लावलेला फोटो दुसरा कुठलाही नाही, तो एकच फोटो आहे त्यांचा, तो त्यावेळेला काढलेला. म्हणजे बुक्का लावलेला दुसरा कुठला फोटो नाही असं मला. शेजारच्या माणसाला हळूच बोलले, बाळासाहेब कसं आहे, एखाद्या वकिलासारखे प्रतिपक्षाचे मुद्दे खोडून टाकतायत. खूप कौतुक असायचं. आणि स्वामी ज्या वेळेला स्वामी स्वरूपानंद बद्दल बोलायचे त्यावेळेला तर काय विचारायचं नाही. म्हणायचे स्वामी स्वरूपानंद म्हणजे हिमालय, मी फार तर फार पुण्यातले पर्वतीची टेकडी असं म्हणायचे. माझ्या मनात आलं की आपण मुंगी आहोत, पर्वतीची टेकडी सुद्धा आणि हिमालय काय, आम्हाला दोन्ही गोष्टी खूप मोठ्या. पण मजा गंमत चाललेली असायची. म्हणजे नुसतं कायम असं कोरडं वेदांत चर्चा कंटाळवाणं असं नसायचं. गंमत जम्मत भरपूर करत असायचं. आणि अगदी तरुण वयामध्ये, कळत नसलेल्या वयामध्ये माझा मित्र म्हणायचा की तुझं लग्न झालंय. त्या वयामध्ये अगदी 24-25 वर्ष वय. आणि त्यावेळेला स्वामींच्याकडे गेलो.
आणि त्यावेळेला ते माया अपार्टमेंट घ्यायचं होतं. तर मग ते कुठला मजला घ्यायचा, दुसरा मजला घ्यायचा का तिसरा मजला घ्यायचा वगैरे असं. तर आम्ही चाललो होतो त्यावेळेला म्हणले की दुसरा मजल्यावरती ते वृद्ध गृहस्थ आहेत, तर त्यांना जाऊन देत, दुसरा मजला त्यांना राहू देत, आपण तिसऱ्या मजल्यावरती जाऊ. कारण त्यांना जर का वरती जायला सांगितलं तर ते एकदमच वरती जायचे. असं असं काही असं जडपणा कधी व्यक्तिमत्वामध्ये नव्हतं. पोरकटपणा नव्हता, पण जडपणा पण नव्हता. हे तस्य आश्चर्यवत दशा तांतान सादृशा एव जानती. त्याची ती आश्चर्यवत दशा, तशी दशा अनुभवलेलीच व्यक्ती जाणू शकते की अध्यात्म पूर्ण अबाधित ठेवून ते अत्यंत आनंदाच्या मजेच्या स्थितीमध्ये असेल. कधी कधी प्रवचनांच्या मध्ये सुद्धा ते एखाद्या गोष्ट एक्सप्लेन करायची असले तर स्वतःला त्रास आपण देतो. त्याच्याबद्दल एकदा सांगत होते की एकदा रेल्वेच्या डब्यामधनं एक जण प्रवास करत होता फर्स्ट क्लासच्या डब्यामधनं, आणि का दुसरा एक जण त्याच्या ठिकाणी तिथे आला. आता दोघेही श्रीमंत होते. पूर्वीच्या काळात फर्स्ट क्लासने प्रवास करणं म्हणजे तसे श्रीमंतच असायचे लोक. आणि बोलत होते. तर एक जण दुसऱ्याला असं बोलता बोलता, आणि त्याची जी बायको होती, जो पहिला होता त्याची, ती सारखी इकडची पेटी दर वरती टाक, इकडचं बॅग उचलून तिकडे ठेव, असं सारखं अस्वस्थपणा करत होते. तर मग एकमेकांची ओळख करून घेतली. तर मग मी काय करतो वगैरे त्यांनी सांगितलं. तर त्यांनी विचारलं की व्हॉट डज शी डू. तर तिने सांगितलं शी इज अ मॅन्युफॅक्चरर. हो, व्हॉट डज शी मॅन्युफॅक्चर. शी मॅन्युफॅक्चर्स हर ओन सॉरीज अँड वरीज. स्वतःच्याच काळजी निर्माण करणे, त्रास निर्माण करणे, म्हणजे स्वतःला त्रास निर्माण करणे. माणूस कसं करतो त्याच्याबद्दल एक सहज विषय सांगता सांगता एखादा असा हलका फुलका विनोद सांगून जात असं वाटत असं की ऐकत राहावं. म्हणजे ज्यावेळेस वेदांत सांगायचे ते सुद्धा सोप्या पद्धतीने सांगत, जड वाटायचं. हा जो विशेष भाग आहे त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे की गुरु शिष्यांच्या मध्ये स्वामी स्वरूपानंद स्वामी माधवानंद त्यामध्ये विलक्षण सारखेपणा व्यक्तिमत्वांच्या मध्ये. मग कसा असावा, युनिक ते रिलेशनशिप होते. अगदी थोड्या दिवसापूर्वी, म्हणजे 8-10 दिवसापूर्वीच मला एक प्रसंग कळला. कदाचित तो प्रसंग या कार्यक्रमात सांगावा म्हणूनच स्वामींनी योजना केलेली असावी असं मला वाटतं. रत्नागिरीमध्ये अच्युतराव म्हणजे आप्पासाहेब खेर, त्यांच्या घरी स्वामी उतरलेले होते, सगळ्यांना माहिती आहे ते. आणि तिथं स्वामींचा सत्संग देखील झाला. तर त्या ठिकाणी अच्युतराव खेरांचे जे बंधू होते ते प्रभाकर खेर, त्यांचा मुलगा हेमंत खेर यांनीच ही आठवण सांगितलेली आहे. प्रमोद कुलकर्णी माझा मित्र आहे, त्याला सांगितली आणि त्यांनी मला सांगितली. ही एखाद्या आठवड्यापूर्वीचीच गोष्ट आहे. तर ते एका हठयोगी व्यक्तीच्या बाबतीमध्ये स्वामी माधवनाथांना त्यांनी विचारलं की हे हठयोगी आणि मोठे प्रसिद्ध पावलेले अशा हठयोगीतली व्यक्ती महाराष्ट्रातली, तर त्यांच्याबद्दल विचारत होतं की त्यांचा मार्ग थोडक्यात म्हणजे विचारण्याचा रोग असा होता की योग्य की अयोग्य. त्याच्यावरती स्वामी असं म्हणाले आपल्याला ते काय करायचं आहे. स्वामी असं म्हणाले आपल्याला ते काय करायचं आहे
आपण आपला परमार्थ करावा. कुणाचा परमार्थ पुढे नेण्यासाठी परमेश्वर काय योजना करेल हे आपल्याला माहीत नसते. हे झाल्यानंतर ते प्रभाकर खेर घरी गेले आणि त्या मुलांना सांगितलं, त्या मुलांनीच ही आठवण सांगितली की त्यांनी सांगितलं की कित्येक वर्षांपूर्वीचा प्रसंग मला आठवला की या प्रभाकर खेरांनी त्यांनीच स्वामी स्वरूपानंदांना एकदा अशाच एक चमत्कार करणाऱ्या सत्पुरुषाच्या बद्दल खूप गाजावाजा झालेला होता त्यांचा त्यावेळेला, आणि त्यांच्याबद्दल ते विचारलं की यांचा मार्ग हे बरोबर आहे का आहे. आणि त्यावेळेला स्वामींनी असं उत्तर दिलेलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, कुणाचा परमार्थ पुढे नेण्यासाठी भगवंत काय योजना करेल हे सांगता येत नाही, आपण आपला परमार्थ करावा. शब्दसुद्धा तेच आहेत. आणि त्यावेळेला स्वामींना ज्यावेळेला माधवनाथ स्वामींनी ज्यावेळेला सांगितलं की त्यांना, त्यावेळेला त्याच्या अगोदर त्यांनी ते सगळं स्वरूपानंदांच्याकडनं ऐकलेलं अजिबात नव्हतं. कित्येक वर्षानंतरची ही गोष्ट आहे. पण दोघांच्या मनोभूमिका कशा अगदी सारख्या असू शकतात, शब्दनशब्द सारखे आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. मग बऱ्याच वेळेला असं वाटतं की म्हणजे असं प्रत्येकाच्या बाबतीत घडेल असं नाही, परंतु ही एक प्रसंग आला म्हणून मी सांगितलं की असं होऊ शकतं की इतकं सारखं व्यक्तिमत्व असू शकतं. एकंदर तत्वदृष्टीने एका विशिष्ट अवस्थेमध्ये पोचल्यानंतर सगळ्यांच्या मनोवृत्ती मनोधारणा सारख्याच होत असतात. त्या तत्वदृष्टीवरती पोचल्यानंतर कुठलीही कृती करत असताना ती व्यक्ती त्याच्यामध्ये तल्लीन होऊन जाते, तन्मय होऊन जाते. तशा प्रकारची स्थिती सद्गुरूंच्या पाशी पाहायला मिळते. कलावती देवी एकदा कीर्तन करत होत्या आणि कीर्तन संपल्यानंतर एक वृद्ध गृहस्थ त्यांच्या इथं आले आणि लहानपणी त्या कलावती देवींना बाळ असं म्हणत असत. तर ते वृद्ध गृहस्थ आले म्हणले, बाळ ओळखलीस काय? तर त्याच्यावरती त्यांनी काही फारसा प्रतिसाद नाही दिला, साधारण प्रतिसाद दिला. तेव्हा ज्या व्यक्तीने पाहिलं होतं तिने त्यांना विचारलं, कलावती देवींना, की तुम्ही फारसा प्रतिसाद का नाही दिला त्यांना, इतक्या वर्षांनी तो वृद्ध माणूस भेटायला आला. तर त्यावर त्या एकच वाक्य बोलल्या की तुम्हाला देहभाव सोडणं जेवढं कठीण आहे त्याच्यापेक्षा मला देवभाव सोडणं कठीण होतं. अशी तन्मयता प्रत्येक कृतीमध्ये. सायन्सचा तुम्ही आचमन घेतानाचा फोटो बघितला असेल तर तुम्हाला लक्षात येईल की किती फोकस्ड आहे त्याच्यावरती. नाहीतर खालनच वरती केशवायनमा ते बडशी सांगत असं इतक्या वेगाने की इथूनच पाणी तोंडात टाकायला लागेल. पण हा सगळा भाग सत्पुरुषांच्या बाबतीमध्ये बघितल्यानंतर असं लक्षात येतं की या गोष्टी काही सहजासहजी प्राप्त होणाऱ्या नाही. घरातलं वातावरण स्वामींचं पाहिलं की स्वामी सरलाताई ते सगळं असताना एकदा स्वामींना हालचाल करता येत नव्हती विशेष, त्यावेळेस सरलाताई पोह्याचा घास चमच्याने त्यांना भरत होत्या, कारण की त्यांचा शरीराला त्रास होता. त्यावेळेला मी तिथं गेलो, मी बोलवलेलं होतं म्हणून, अचानक जात नव्हतं कोणी. गेलो आणि का त्यावेळेला ये ये म्हणले, बघ बायको नवऱ्यावरती प्रेम कसं करते ते ॲट द एज ऑफ 70. स्वामी सरलाताई यांच्या जवळ असं वातावरण असं असायचं की एखादा उदबत्ती लावलेली असावी आणि ती विझून गेल्यानंतर सुद्धा त्याचा दरवळ पसरलेला असा
तसे स्वामी सरलाताई सगळ्या साधकांनी ज्यांनी त्यांना पाहिलेलं त्यांच्या अंतःकरणामध्ये भरून राहिलेले आहे. आजवर तो सुगंध किंचितही कमी झालेला. अनुग्रह देताना मी ज्या वेळेला अनुग्रह घ्यायला गेलो होतो त्यावेळेला एक बेलाचं पान घेऊन गेलो होतो स्वामींना आपण काय देणार म्हणून, आणि ते प्रत्येक वेळेला मी आल्यानंतर आण तुझं बेलाचं पान असं म्हणायचे आणि ते घेऊन स्वतःच्या मस्तकावरती धारण करायचे. मग कसं शिष्याच्या अंतःकरणाला सांभाळावं स्वामींच्याकडनं शिकण्यासारखं होतं. ज्यांना मी CD दिली ते राजन जोशी यांनी ते स्वामींची आरती केलेली आहे. त्याच्यामध्ये भक्ता पुण्यपथे नेती माया मोह दूर करती सोहम हंसबोध देती घडे सत्संग भक्त जनदंग अंतरी ओढ स्वरूपाची. मुख्यतः ही गोष्ट आहे की अंतरामध्ये स्वरूपाची ओढ निर्माण करणे. म्हणजे हे तर प्रसंग आहेतच, याच्यात काही शंका नाही आहे की वागणं प्रेममय, सगळं दृष्टी प्रेममय, बोलणं गोड, या सगळ्या गोष्टी कित्येकांच्या जवळ असू शकतात, परंतु ही गोष्ट वेगळीच आहे. अंतरी ओढ स्वरूपाची निर्माण करून देणं. स्वये आनंद रूप भासे मुखावरी स्मित हास्य विलसे वर्षते अमृत घन जैसे दर्शने मात्र प्रफुल्लित गात्र तृप्त ही तृषा अंतरीची. जवळ गेल्यानंतर तृप्त वाटत असते. ती जाऊन बसलं की संपलं, बस आपण काही करावं असं वाटायचं नाही. शांत ते सांगतील ते ऐकायचं. एखाद्या तप्त अशा वातावरणातनं सावलीत जाऊन बसल्यासारखं वाटत असं स्वामींच्या. साच परब्रह्म प्रगटे सद्गुरू होऊन या भेटे जीवन धन्य आज वाटे. आणि त्याचा शेवट फार सुंदर आहे. स्पर्शता परिस लोह तत्वास झळाळी येत सुवर्णाची आरती माधव नाथांची. ही गोष्ट आहे की आम्ही लोहासारखे आहोत यात काही शंका नाही, पण त्याच्यावर गंज सोडू नये म्हणून साधना करायची. नाहीतर परिसराचा स्पर्श होताना सुद्धा गंजलेल्या लोकांना परिसराचा स्पर्श होऊन उपयोग नाही आहे. इतकं महत्व का आहे या सगळ्या स्थितीला? कारण की योग सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ज्ञान ही सर्वात महत्वाची गोष्ट. प्राप्त करून घ्यायचं काय आहे तर ज्ञान हे प्राप्तव्य आहे. आणि ज्ञान प्राप्त करून घेण्याच्यासाठी म्हणून ही सगळी साधना आहे. आत्मस्वरूपाच्या सोहम आत्मा स्वानंद घन हे सगळं आम्ही नुसतं पाठ म्हणून उपयोग नाही आहे. ज्या वेळेला आंतरिक अवस्था प्राप्त होईल, शांतपणाने बसणं, पहिल्यांदा तेच होत नाही. शांतपणाने बसणं, शांतपणाने बसणं, मस्तकामध्ये लक्ष केंद्रित करणं, श्वासाबरोबर सोहम मंत्र चालवणं, असं करता 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 सगळे शब्द मंत्रासकट शांत होऊन जात. मग ते झाल्यानंतर स्वची जाणीव स्पष्ट होणे आणि त्याच्यानंतर स्वचं मूळ स्वरूप अंतःकरणावरती नीटपणाने ठसून जाणे, स्वराणे अंतःकरण त्याच्याशी तदाकार होऊन जाणे, म्हणजे त्याच्याशी ते एकरूप होऊन जाणे. अशी जी स्थिती आहे त्या स्थितीच्या बाबतीमध्ये असं म्हणलेलं की आत्मस्वरूपाची स्थिती, स्वरूप स्थिती प्राप्त होणे, मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमळ ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. मुख्य लक्षण म्हणून सांगितलं की स्वरूप स्थिती. बाकी उदंड भक्तिभाव सगळीकडे चाललेला आहे, निराळी भजनं चाललेली आहेत, काय 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 चाललेले आहेत, पण शांतपणाने आत्मस्वरूपावरती लक्ष केंद्रित करून आत्मस्वरूप स्थिती प्राप्त करून घेणं महत्वाची गोष्ट. त्याच्यासाठी गुरु शिष्य संबंध आहे की आत्मज्ञानासाठी. मग या स्वरूप स्थितीचा शांतपणाने बसल्यानंतर स्ववरती लक्ष केंद्रित केलं, त्याच्यानंतर मग जे स्व असं जाणवलं त्या ठिकाणी
कशा रीतीने ते योगाचं ज्ञानामध्ये रूपांतर होतं, त्या प्रक्रियेमध्ये आनंद काय होतो, हे सगळं एखादं छोटा उदाहरण जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की आंबा असतो आणि आंबा गोड आहे, मधुर आहे वगैरे कितीही सांगितलं तरी देखील प्रत्यक्षतः त्या व्यक्तीला तो आंबा प्रत्यक्ष हातात दिल्याशिवाय ते कळणार नाही की आंबा म्हणजे काय आहे. हातात आल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर तो रस आपल्याला चाकायचा असेल तर त्याच्यावरती प्रक्रिया करायला लागते. ती प्रक्रिया केल्याशिवाय तो रस आम्हाला ग्रहण करता येणं शक्य नसतं. मग त्याच्यानंतर पुढची गोष्ट काय असेल तर त्याचं जे वरचं टोक काढून त्याच्यानंतर तो मुखामध्ये घालणे आणि तो रस जो आहे तो ग्रहण करणे, इथे सुद्धा प्रक्रिया आहे मुखामध्ये तो रस घेण्याची. आणि मग त्या अगदी शेवटच्या ह्याच्यामध्ये ते माधुर्य जे आहे त्या प्रक्रियेच्या मधनं प्रगट होतं. ते माधुर्याचा आस्वाद घेणं हे रसास्वादन आहे. हे सगळं रसास्वादन होईपर्यंत रसास्वादन पण आहे आणि प्रक्रिया पण आहे. म्हणून प्रक्रिया ही अगदी शेवटपर्यंत आहे. योग प्रक्रिया जी आहे ती अगदी शेवटपर्यंत आहे. आणि एका ठिकाणी प्रक्रिया संपली आणि रसास्वादन संपलं, अशी स्थिती निर्माण झाली की प्रक्रियाही संपलेली आहे आणि रसास्वादन संपलेलं आहे. मग आता याच्यानंतर काय तर ते जे रसास्वादन केलेलं होतं, सारखा आंबा चोखत बसण्याची गरज नाही, पण त्याच्यानंतर आंबा म्हटल्यानंतर मधुर म्हणजे काय याचं जे ज्ञान होतं ते इम्प्रेस्ड होतं ऑन माइंड. किंवा आंबा म्हणजे हे असं असं असतं आणि असं असं मधुर असतं. त्यासाठी सारखी प्रक्रिया करायला लागत नाही, परंतु प्रक्रिया केल्याशिवाय तिथपर्यंत जाता येत नाही आणि ते अनुभवल्याशिवाय, आणि ते अनुभवताना तो रस. आणि एकदा आंबा खाल्ल्यानंतर परत कशाला खायचा असं कोणी म्हणत नाही. त्या प्रत्येक वेळेला प्रक्रिया ही आहे आणि प्रक्रियेच्या मधनं ते जे इम्प्रेशन ऑन माइंड आहे की बाबा आंबा म्हणजे असा असतो ते ज्ञान आहे. तशा प्रकारे स्वरूपस्थितीकडे जाण्याच्यासाठी स्ववरती अवधान केंद्रित करणे ही प्रक्रिया आहे. त्याच्यासाठी अगोदर बसण्यापासून ते तिथपर्यंत जाणं ही सगळी प्रक्रिया आहे. आणि अगदी शून्य अवस्थेमध्ये कुठल्याही विचारवृत्ती नाही, केवळ सेल्फ आहे. ही प्रक्रियेचाच भाग आहे तो जो अनुभव घेतोय तो. काही काळानंतर तो अनुभवासहित जाणीवेसहित अनुभव विरून जातो आणि मग त्याच्यानंतर ज्या वेळेला व्यवहारात ती व्यक्ती वावरते त्यावेळेला त्याचं इम्प्रेशन जे मनावरती राहिलेलं असतं, इम्प्रेशन ऑन माइंड, त्याला ज्ञान असं म्हटलं जातं. म्हणजे आम्हाला जसं आंब्याचं ज्ञान आहे त्याच्या माधुर्याचं, कारण की आम्ही त्या प्रक्रियेतनं गेलेलो आहोत आणि त्याचं रसास्वादन केलेलं आहे, तसं या योग प्रक्रियेच्या बाबतीमध्ये आहे की त्याची एक प्रक्रिया आहे, ती करता करता रसास्वादन होईल. त्याच्यानंतर त्याचं इम्प्रेशन ऑन माइंड राहील आणि ते इम्प्रेशन ऑन माइंड राहिल्यानंतर त्या इम्प्रेशन ऑन माइंड जे राहतं त्यालाच ज्ञान असं म्हटलं जातं. म्हणून स्वरूपस्थितीतनं स्वरूप ज्ञान प्राप्त होणे, आत्मज्ञान प्राप्त होणे हा गुरुशिष्य संबंधांचा मुख्य उद्देश आहे. आणि तो कोरडेपणा नाही आहे, तो खूप गोड भाग आहे, रसास्वादनाचा भाग आहे. करायला मात्र पाहिजे. सुरुवातीला ते आंबा नुसता मऊ करत असताना काय फार गोड लागत नसतो, त्याप्रमाणे सुरुवातीची प्रक्रिया काय फार गोड लागत नसते. परंतु त्याच्यानंतर जसं जसं मनावरच्या वृत्ती शांत होताना आणि अंतर्मुख होतो तेव्हापासून खरी प्रक्रिया सुरू होते की जी आम्ही प्रक्रिया आणि रसास्वादन याच्या जवळपास जाऊन पोचतो. तसं प्रत्येकाला हवं. आणि हे सगळं गुरु सांगत असतात, त्यांनी स्वतः प्रत्यक्ष केलेलं असतं. त्यामुळे कुठे कुठे अडचण आलेली आहे, कुठे कुठे काय करता येण्यासारखं आहे हे गुरूंच्याकडनं शिकण्यासारखं असतं. काहीही असो, हे असो आता मी किती बोललो त्यांच्याबद्दल तरी देखील ती गोष्ट काही संपण्यासारखी नाही. हे असो आता प्रेम रुळत असे बोलता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात काही गुरुगौरव वर्णिता उन्मेषू असे. एवढं काय आपला शब्दाचा उन्मेष असेल की गुरूंचं वर्णन करू शकेल.
गुरूंच्या कार्याचं वर्णन करू शकेल. गुरूंनी ज्या पद्धतीने ज्ञान प्रक्रिया सांगितली, योग ज्ञान प्रक्रिया सांगितली, त्याचं वर्णन करू शकेल. या सर्व आनंद गोष्टी की जी व्यक्ती या सर्व गोष्टींच्यापासून पूर्णपणाने दूर असताना तिला त्या गोष्टीला अनुकूल करून घेणं आणि त्या गोष्टीला अनुकूल करून घेता 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 सहजपणाने ती स्वतःहून ते स्वीकारेल अशा अवस्थेला गुरु नेऊन ठेवतात की ती मनानेच करेल. आता तिला सांगायला लागणार नाही की तू हे कर, मनानेच ते करेल. आणि मग ते करता करता तिला ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जो आनंद त्या व्यक्तीला होतो त्याहीपेक्षा जास्त आनंद गुरूंना होतो. म्हणून सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही याचं कारण की स्वतःचा स्वार्थ काहीच नाही आहे, परंतु या व्यक्तीला जो आनंद मी घेतलेला आहे तो या व्यक्तीला प्राप्त व्हावा अशी जी त्यांची आंतरिक तळमळ आहे त्यालाच करुणा असं म्हटलं जातं. म्हणून हा जो करुणाचा जो भाग आहे, प्रेमाचा जो भाग आहे, त्याचं स्मरण या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने करावं, कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करतो आहोत. आणि महाराजांनी काय सगळ्या संतांनी हात टेकले की गुरुगौरव कितीही वर्णन केलं तरी ते पूर्ण होणार नाही, त्यानुसार ते पूर्ण होणार नाहीच आहे. पण आता मला वेळेच्या दृष्टीने ते पूर्ण करणं भाग आहे. जे बोलणं झालं ते स्वामीजींच्या चरणी अर्पण करतो. हरि ओम तत्सत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री तुकाराम महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. नमितो योगी थोर विरागे तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत. ओम. यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं, स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि. ॐ तत्सत्.